नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरला सुरुवात केलेली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी, कॉम्पोनंट्स ऑफ जीएसटी दॅट मीन्स एसजीएसटी अँड सीजीएसटी, देन जीएसटीआयएन नंबर, पॅन नंबर, देन टॅक्स इनव्हॉइस यासारख्या काही कन्सेप्ट मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. त्या कन्सेप्टचा आधार घेऊन आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण मॅथ सारथी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पाठीमागे अपलोड झालेले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि यानंतर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 4.1 ला. प्रॅक्टिस सेट 4.1 किंवा या संपूर्ण चॅप्टर मधील सर्वच एक्झाम्पल सोपे आहेत, परंतु प्रॅक्टिस सेट 4.1 हा अतिशय सोपा आहे. यामधील एक्झाम्पल्स हे आपल्याला 1 मार्काला किंवा 2 मार्काला किंवा 3 गुणांना सुद्धा येऊ शकतात. यासाठी आपल्याला पर्सेंटेज ही कन्सेप्ट जी आहे ती ही कन्सेप्ट आपल्याला ज्ञात असावी लागेल, तिचं ऍप्लिकेशन करता येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत जीएसटी संदर्भामधल्या त्याही आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. यामधील फर्स्ट एक्झाम्पल आपण सुरुवात करूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%, देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जीएसटीचा रेट हा 12% म्हणजे 12% सांगितलेला आहे, तर सीजीएसटीचा रेट किती असेल आणि एसजीएसटीचा रेट किती असेल. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं होतं देर आर 2 कॉम्पोनंट्स ऑफ जीएसटी. फर्स्ट वन इज सीजीएसटी अँड सेकंड वन इज एसजीएसटी. सीजीएसटी स्टँड्स फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड एसजीएसटी स्टँड्स फॉर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे सीजीएसटी हा केंद्र सरकारकडे जमा होतो तर एसजीएसटी हा राज्य सरकारकडे जमा होतो. सीजीएसटी आणि एसजीएसटी हे जीएसटीच्या निमपट असतात. जर जीएसटीचा रेट 12% असेल तर सीजीएसटीचा टक्के 6%, सीजीएसटीचा रेट हा 6%, त्याचप्रमाणे एसजीएसटीचाही रेट 6% असणार आहे. कारण सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचे रेट समान असतात. दोघांची बेरीज करून जो रेट तयार होईल तो जीएसटीचा रेट असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला सहज म्हणता येईल द रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 12%, दॅट मीन्स द रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 12/2, दॅट मीन्स हाफ ऑफ द रेट ऑफ जीएसटी विच इज इक्वल टू 6%. म्हणजे सीजीएसटीचा रेट हा 6% असणार आहे आणि त्याच पद्धतीनं एसजीएसटीचाही रेट 12/2 दॅट मीन्स 6% असणार आहे. हे एका मार्गाचं आपलं सिंपल आणि साधं एक्झाम्पल आहे. याच प्रकारचं वेगळं एक्झाम्पल आहे on the certain article if the rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST. आता या एक्झाम्पल प्रमाणेच आपण याही ठिकाणी बेसिक कन्सेप्ट यूज करणार आहोत. सीजीएसटीचा रेट आणि एसजीएसटीचा रेट सेम असतो आणि दोघांची सम म्हणजे जीएसटीचा रेट असतो. मग जर सीजीएसटीचा रेट 9% असेल तर एसजीएसटीचा पण रेट जो आहे तो 9% असेल तर जीएसटीचा रेट हा 9 + 9 दॅट मीन्स 18% असणार आहे. Therefore we can write the rate of CGST is equal to rate of SGST, that means the rate of SGST is equal to 9% because rate of CGST it is given 9%. Now the rate of GST is equal to 9% plus 9%, that means 18% is the rate of GST. हे सिंपल एक्झाम्पल आहे. आता याच्या पुढच्या कन्सेप्ट वापरून आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवणार आहोत. Messrs Real Paints sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. म्हणजे रिअल पेंट या दुकानामध्ये 2 डबे लस्टर पेंटची विक्री झालेली आहे. एका डब्याची किंमत आहे 2,800 रुपये आणि जीएसटीचा रेट जर 28% असेल तर आपल्याला टॅक्स इनव्हॉइस म्हणजे बिलामध्ये लावलेला सीजीएसटीची अमाऊंट किती असेल आणि एसजीएसटीची अमाऊंट किती असेल. विद्यार्थी मित्रांनो, सीजीएसटीची अमाऊंट जेवढी असणार आहे तेवढीच अमाऊंट एसजीएसटीची असणार आहे. म्हणजे आपण फक्त एक अमाऊंट शोधली की दुसरी अमाऊंट आपण तिच्या इतकीच तुलना करून आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रेट ऑफ 1 tin ऑफ लस्टर पेंट इज रुपीज 2,800. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, वस्तूची विक्री किंमत किंवा छापील किंमत जी आहे
ती किंमत त्या किमतीवरती जीएसटी आकारला जातो, म्हणून ती किंमत ही टॅक्सेबल व्हॅल्यू असते. मग या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लस्टर पेंट किंवा रेट ऑफ लस्टर पेंट इज इक्वल टू ₹2800. देर आर टू क्वांटिटीज, दॅट मीन्स 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट, म्हणजे 2 डब्यांची विक्री झाली होती. देअरफॉर द टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू ₹2800 into 2, दॅट मीन्स ₹5600. म्हणजे एकूण विक्री किंमत जी आहे ती आहे 5600. या किमतीला आपण टॅक्सेबल अमाऊंट असं म्हणणार आहोत आणि याच्यावरती आपण जीएसटी आकारणार आहोत. परंतु आपल्याला सीजीएसटी ची अमाऊंट शोधायची आहे, म्हणून आपण सीजीएसटी चा रेट जो आहे तो जीएसटीच्या निमपट असतो, म्हणून 14% प्रमाणे आपण याच्यावरती सीजीएसटी आकारणार आहोत आणि तेवढाच 14% हा जीएसटी असणार आहे. आता टक्केवारी शोधण्यासाठी आपल्याला त्या संख्येला तेवढ्या टक्क्याने मल्टिप्लाय करावं लागेल, परंतु टक्क्याने मल्टिप्लाय करण्याऐवजी टक्के किंवा पर्सेंटेज हे आपण रेशो स्वरूपामध्ये लिहितो. आणि कोणत्या रेशोला आपण पर्सेंटेज म्हणतो? इफ द सेकंड टर्म ऑफ द रेशो इज 100 देन द रेशो इज कॉल्ड एज पर्सेंटेज. आता ज्या वेळी आपल्याला सीजीएसटी शोधायचा आहे 14% प्रमाणे, म्हणून आपण 56 ला 14% मल्टिप्लाय करणार आहोत. 14% म्हणजे 14/100 ने मल्टिप्लाय करणार आहोत. Therefore, the rate of CGST is equal to the rate of GST. It is half of the rate of GST. That means 1/2 into 28 is equal to 14%. म्हणजे CGST चा आणि SGST चा रेट जो आहे तो 14% असणार आहे. दोन्ही मिळून तो मग 28% होईल. आता आपण अमाउंट ऑफ सीजीएसटी जी आहे ती शोधणार आहोत. अमाउंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल अमाउंट इंटू द रेट ऑफ सीजीएसटी. आता टॅक्सेबल अमाउंट म्हणजे त्या 2 रंगांच्या डब्यांची एकूण किंमत जी आहे 5600 ती असणार आहे. दॅट मीन्स 5600 इंटू 14%, दॅट मीन्स 14/100. आणि या ठिकाणी मग 0 गेट्स कॅन्सल. 56 इंटू 14, दॅट मीन्स ₹784 इज द अमाउंट ऑफ सीजीएसटी. म्हणजे 14% प्रमाणे 5600 रुपयांवरती जी सीजीएसटी ची एकूण रक्कम असणार आहे 784 रुपये. आणि तेवढीच अमाऊंट ही कुणाची असणार आहे तर एसजीएसटी ची, कारण एसजीएसटी चा रेट तोच आहे. Therefore we can write the amount of SGST is equal to ₹784. एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. The rate of GST is 18%. Then what is the price of the belt for the customer? विद्यार्थी मित्रांनो, एका मनगटी घड्याळाची किंमत 586 रुपये असेल आणि त्या घड्याळावरती आकारला जाणारा जीएसटी जो आहे तो 18% प्रमाणे असेल, तर ग्राहकासाठी त्या मनगटी घड्याळाची किंमत किती असेल? मग या ठिकाणी आपल्याला त्या घड्याळाच्या किमतीवरती 18% प्रमाणे जीएसटी ची अमाऊंट शोधावी लागेल आणि त्याची मूळ छापील किंमत आणि जीएसटी या दोघांची बेरीज करून जी रक्कम येईल तेवढी रक्कम म्हणजे त्या ग्राहकासाठी त्या घड्याळाची खरेदी किंमत असणार आहे. मग या ठिकाणी आपण स्वतः लिहिणार आहोत. द रेट ऑफ जीएसटी इज 18%. द अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 586 इंटू 18/100. म्हणजे आपल्याला या घड्याळाच्या किमतीवरती 18% प्रमाणे जीएसटी शोधायचं आहे. आता आपण सेपरेट सीजीएसटी आणि एसजीएसटी शोधत बसणार नाही, कारण आपल्याला किंमत शोधायची आहे एकूण. मग या ठिकाणी जर आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर ती अमाऊंट ऑफ जीएसटी जी आहे ती असणार आहे 105.48 रुपीज. म्हणजे जीएसटी जो आहे तो जीएसटी या घड्याळावरती 18% प्रमाणे येतोय 105.48 रुपये. आता ही किंमत जी आहे हा जीएसटी जो आहे, धिस अमाऊंट शुड बी ऍडेड टू द प्राइस ऑफ द वॉच बेल्ट. यामध्ये आपल्याला ती मिळवावी. Therefore, the price of the belt for the customer is equal to taxable value plus GST, and taxable value is 586 plus 105.48. That means total price is ₹691.48. म्हणजे ग्राहकासाठी त्या मनगटी घड्याळाची किंमत असणार आहे 691.48 रुपये. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण पर्सेंटेज शोधतोय आणि पर्सेंटेज शोधण्याची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण आता 7वी पासून शिकत आलेलो आहोत. त्यामुळे या प्रकरणामध्ये पर्सेंटेज काढण्याशिवाय इतर काही आपण करत नाही आहोत. म्हणून हे प्रकरण अतिशय सोपं आहे. फक्त बेसिक
जीएसटी संदर्भातल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी of a remote control toy car is rupees 1770. The rate of GST is 18% on toy. Find the taxable value, CGST and SGST for this toy car. म्हणजे एका रिमोट कंट्रोल्ड कारची, खेळण्यातील कारची जी किंमत आहे ती 1770 रुपये असेल. विथ जीएसटी असणार आहे ती, ही जी किंमत दिली आहे ती, आणि जीएसटीचा रेट जो आकारला गेलेला आहे तो 18% असेल. तर आपल्याला या कारची टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे मूळची विक्री किंमत शोधायची आहे आणि सीजीएसटी आणि एसजीएसटीची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी पहा, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार बी ₹100. समजा त्या खेळण्यातील कारची, गाडीची जी किंमत आहे ती आपण 100 रुपये जर मानली विक्री किंमत, तर हिच्यावरती जीएसटी किती असेल तर 18% प्रमाणे 18 रुपये असणार आहे. देअरफॉर वी कॅन राईट रेट ऑफ जीएसटी इज 18%, म्हणजे याच्यावरती 18 रुपये. मग याची ग्राहकासाठी खरेदी किंमत किती असणार आहे विथ जीएसटी? देअरफॉर टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू 100 प्लस 18, दॅट मीन्स ₹118. ही टोटल त्याची व्हॅल्यू असणार आहे. आता आपल्या मूळ कारची ओरिजिनल जी किंमत आहे विथ जीएसटी ती आहे, the total value is given to be ₹1770 rupees. Now let us assume that the taxable value of the car be X. आता या ठिकाणी पहा, एक कन्सेप्ट रेशो संदर्भामध्ये आपण वापरणार आहोत. द रेशो ऑफ टोटल व्हॅल्यू अँड टॅक्सेबल व्हॅल्यू इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे टोटल व्हॅल्यू जे आहे त्या टोटल व्हॅल्यूला आपण जर समजा टॅक्सेबल व्हॅल्यूने डिवाइड केला आणि रेशो बनवला तर तो दोनही बाबतीमध्ये कॉन्स्टंट असणार आहे. या कन्सेप्टचा उपयोग करून आपण एक इक्वेशन तयार करणार आहोत. तर पूर्वी एक विधान आपण या ठिकाणी घेऊया. फॉर द टोटल व्हॅल्यू ₹118, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार इज ₹100. म्हणजे टोटल व्हॅल्यू ही 118 असेल तर त्या ठिकाणी तिची विक्री किंमत 100 होती. 100वरती जीएसटी आकारून टोटल व्हॅल्यू जी आहे ती 118 झाली होती. पण फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार ₹1770, let us assume that the taxable value be ₹X. म्हणजे ज्या कारची टोटल व्हॅल्यू जी आहे ती 1770 रुपीज आहे, तिची टॅक्सेबल व्हॅल्यू आपण या ठिकाणी X म्हणूया. आता या रेशो प्रमाणे आपण एक या ठिकाणी इक्वेशन बनवणार आहोत. टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू यांचा जो रेशो आहे तो रेशो, मग तो इन्व्हर्स जर केला तरी चालेल. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण टोटल व्हॅल्यू घेतलं तरी चालतं, तोही कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण एक इक्वेशन बनवलं. एक्स विच इज अ टॅक्सेबल व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इज 1770. दिस इज फर्स्ट रेशो. सेकंड रेशो, टॅक्सेबल व्हॅल्यू इज 100 रुपीज अँड टोटल व्हॅल्यू इज 118 रुपीज. हा एक रेशो बनवला. हे दोनही रेशो कॉन्स्टंट असणार आहे. मग आता आपण एक्सची किंमत काढणार आहोत. त्यासाठी 1770 ट्रान्सफर करूयात आपण राईट हँड साइडला. देअरफॉर वी गेट एक्स इज इक्वल टू 1770 इंटू 100 डिवाइडेड बाय 118. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर टॅक्सेबल व्हॅल्यू जी एक्स आहे ती असणार आहे 1500 रुपीज. म्हणजे त्या कारची किंमत, विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत असणार आहे 1500 रुपये. आणि त्याच्यावरती 18% प्रमाणे जीएसटी आकारलेला आहे आणि त्या जीएसटीची किंमत, जीएसटी जो आहे ती अमाऊंट याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला 1770 रुपये मिळतात. मग आपल्याला पुढची गोष्ट काढायची आहे ती म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता ती दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण काढू शकतो. सीजीएसटी आणि एसजीएसटी काढण्यासाठी आपण याच्या निमपट म्हणजे 9% आपण याच्यावरती शोधू शकतो. किंवा आपल्याकडे टोटल व्हॅल्यू आहे 1770 आणि ही विक्री किंमत आहे 1500 रुपये. जर आपण यातून सबट्रॅक्ट केले तर ते मिळतील आपल्याला 270 रुपये. 270 रुपये जर उरले तर तो टोटल जीएसटी असेल, त्याच्या निमपट हा सीजीएसटी असेल आणि एसजीएसटी निमपट असणार आहे. मग या ठिकाणी आपण काय करूयात, जीएसटी जो आहे तो जीएसटी आपण शोधून घेऊया सबट्रॅक्शन करण्याऐवजी. 1500 इंटू 18%, दॅट मीन्स 18 अपॉन 100, दॅट मीन्स वी गेट ₹270 मगासारखं.
मग याच्या निमपट जो आहे तो निमपट 135 हा सीजीएसटी असेल तर 135 हा एसजीएसटी असणार आहे. देअरफॉर CGST is equal to 270 divided by 2, that means rupees 135. Also, SGST is equal to rupees 135. This is our answer. Now, next example. Tip-Top Electronics supplied an AC of 1.5 ton to a company. The cost of AC supplied is rupees 51,200 rupees with GST. The rate of CGST of AC is 14%. Then find rate of SGST, rate of GST, taxable value of an AC, total amount of GST, amount of CGST, amount of SGST. म्हणजे आपल्याला 6 वेगवेगळ्या बाबी शोधायच्या आहेत. एक्झाम्पल आधी आपण समजावून घेऊयात. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाने एक एसी एअर कंडिशनर हा 1.5 टन वगैरे सांगितलेला आहे ते आपल्याला चकवण्यासाठी. 1.5 टनचा आपण एक्झाम्पल मध्ये कुठेही त्या आकड्याचा उपयोग करणार नाही आहोत. एका कंपनीने सप्लाय केला. त्या एसीची विथ जीएसटी ची प्राइस आहे ती आहे 51,200 रुपीज आणि त्याच्यावरती जीएसटी जो सीजीएसटी जो आहे तो 14% सांगितलेला आहे. आता तो सीजीएसटी आहे. देन व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी? डबल दॅट ऑफ द रेट ऑफ द सीजीएसटी. म्हणजे तो सीजीएसटीचा दुप्पट असं म्हणजे 28%. म्हणजे पहिली 2-3 जे एक्झाम्पल्स किंवा आपल्याला बाबी शोधायच्या आहेत त्या अतिशय सोपे असणार आहेत. जेवढा सीजीएसटीचा रेट असेल तेवढाच एसजीएसटीचा असेल, त्याच्या दुप्पट जीएसटीचा असेल आणि मग टॅक्सेबल व्हॅल्यू वगैरे आपण मगाच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण शोधून घेणार आहोत. या ठिकाणी आपण असं म्हणूयात द रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 14%. देअरफॉर फर्स्ट आन्सर द रेट ऑफ एसजीएसटी इज ऑल्सो 14%. सीजीएसटीचा रेट हा 14% दिलेला आहे तेवढाच रेट एसजीएसटीचा असणार आहे. आता रेट ऑफ जीएसटी किती असेल? 14 + 14 दॅट मीन्स 28%. द रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 14 + 14 दॅट मीन्स 28%. दिस इज अवर सेकंड आन्सर. नाउ आता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे एसीची ती शोधायची आहे. लेट अस अझ्युम दॅट द कॉस्ट ऑफ एसी बी ₹100 and what is the rate of GST? It is 28. Therefore, total value GST is 28%. Therefore, total cost of the AC with GST is 100 + 28. That means rupees 128. म्हणजे जर एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये असेल तर आणि जीएसटीचा रेट 28% असेल तर त्याची एकूण किंमत ही 128 रुपये असणार आहे. हे आपल्याला रेशो तयार करण्यासाठी आपण हे 2-3 अझम्पशन्स या ठिकाणी केलेले आहेत. नाव the cost of AC with GST is given. It is 51,200 rupees. That means if this is the rate with GST, we assume that the taxable value of the GST is X. Here again the ratio total value upon taxable value is constant. Therefore we can write for the total value of rupees 128 the taxable value is 100 rupees and for the total value of 51,200 let the taxable value be X rupees. म्हणजे 100 रुपये विक्री किंमत असताना त्याची जीएसटी सह एकूण किंमत होते 128 रुपये. तर या एकूण किमतीसाठी आपण टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स मानलेली आहे. मग या ठिकाणी आपण रेशो तयार करूयात. एक्स अपॉन 51,200 इज इक्वल टू 100 अपॉन 128. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 51,200 इंटू 100 डिवाइडेड बाय 128. आणि जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपलं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एन एसी एक्स इज इक्वल टू ₹40,000. हे आपले 40,000 रुपये येणार आहे. आणि एकदा का आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली की आपण सगळ्या प्रकारच्या अमाऊंट्स जे आहेत जीएसटीची असेल, सीजीएसटीची असेल किंवा एसजीएसटीची असेल त्या टक्केप्रमाणे आपण शोधूयात. नेक्स्ट फोर्थ आहे आपला द अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू कॉस्ट ऑफ जीएसटी कॉस्ट विथ जीएसटी मायनस टॅक्सेबल. कॉस्ट विथ जीएसटी इज ₹51,200 म्हणजे जीएसटी सह किंमत आहे 51,200 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 40,000. मग या दोघांचं आपण सबट्रॅक्शन करूयात. 51,200 मायनस 40,000 दॅट मीन्स अमाऊंट ऑफ जीएसटी इज ₹11,200 म्हणजे ही एकूण जीएसटीची रक्कम असणार आहे. आता याच्या निमपट असेल एसजीएसटीची आणि निमपट असणार आहे सीजीएसटीची. फिफ्थ द अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 11,200 डिवाइडेड बाय 2 दॅट मीन्स ₹5,600. इट इज द अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि याच्याच निम्मी
एवढीच किंमत असणार आहे 5600 ही SGST ची अमाऊंटची. Therefore, the amount of SGST is equal to ₹5600. हे यामध्ये आपण फक्त पर्सेंटेज शोधलेला आहे, बाकी काही आपण करत नाही आहोत. आणि रेशो, इक्वल रेशोची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरलेली आहे. लास्ट एक्झाम्पल आहे याच्याला मला. प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% was given on the printed price of ₹40,000. The rate of GST charged was 28%. Find the purchase price of washing machine. Also find amount of CGST and HGST as shown in the tax invoice. म्हणजे प्रसादने वॉशिंग मशीन धुलाई यंत्र घेतलेलं आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून, आणि त्या दुकानदाराने त्या वॉशिंग मशीनच्या 40,000 रुपये विक्री किमतीवरती 5% सूट सवलत म्हणजे डिस्काउंट दिलेला आहे. मग जर समजा त्या इलेक्ट्रॉनिक्सचा आकारलेला जीएसटीचा दर हा 28% असेल तर आपल्याला परचेस व्हॅल्यू म्हणजे त्या प्रसादसाठी खरेदी किंमत जी आहे ती शोधायची आहे आणि सीजीएसटीची आणि एचजीएसटीची अमाऊंट शोधायची आहे. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर दुकानदाराने या छापील किमतीवरती 5% डिस्काउंट म्हणजे सूट दिलेली आहे. मग याच्यातून आपल्याला 5% वजा करावे लागतील. या ठिकाणी आपण असं म्हणूयात, प्रिंटेड प्राइस इज इक्वल टू ₹40,000 अँड डिस्काउंट इज 5%. देअरफॉर द डिस्काउंट अमाऊंट इज इक्वल टू 40,000 इंटू 5 डिवाइड बाय 100. म्हणजे 40,000 या ठिकाणी 40,000 असं पाहिजे, चुकून त्या ठिकाणी 4,000 असं टाईप झालेलं आहे. या ठिकाणी आपण 1 0 वाढवूया. 40,000वरती आपल्याला 5% प्रमाणे शोधायचे, म्हणून 40,000ला आपण 5% म्हणजे 5 आपण 100 ने मल्टिप्लाय करा. हे 2 0 आणि हे 2 0 गेलं, 4 पंचे 20, त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे 2,000 रुपये हे आपलं डिस्काउंट मिळणार आहे. मग जर 40,000 रुपयावरती 2,000 डिस्काउंट असेल तर त्याची विक्री किंमत जी आहे, ऍक्च्युअल त्याची जी प्राइस आहे, सेलिंग प्राइस जी आहे, ती सेलिंग प्राइस किती असेल तर 40,000 मायनस 2,000. दॅट मीन्स ऍक्च्युअल सेलिंग प्राइस इज इक्वल टू 38,000 रुपीज. म्हणजे 40,000तून आपण 2,000 रुपये वजा केले. आता या प्रत्यक्ष विक्री किमतीवरती आपल्याला जीएसटी हा 28% ने शोधायचा आहे. वी कॅन राईट द टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹38,000. देन रेट ऑफ जीएसटी इज 28%. Therefore, GST or amount of GST is equal to 38,000 into 20%. That means 28 upon 100, which is equal to 10,640 rupees. म्हणजे हा एवढा जीएसटी आकारला जाणार आहे. आणि ह्याच्या निमपट हे आपलं पहिलं उत्तर असणार आहे, जीएसटीची जी अमाऊंट आहे. आता ह्याच्या निमपट आपलं सीजीएसटीची अमाऊंट असेल आणि तेवढीच अमाऊंट ही एचजीएसटी असणार. Therefore, the CGST is equal to HGST is equal to 1/2 of GST. That means which is equal to 1/2 into 10,640. That means 5,320. This is the amount of CGST as well as amount of SGST. Actual cost price आपल्याला शोधायची आहे. तर ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस जी आहे म्हणजे त्या ग्राहकासाठी प्रसादसाठी परचेस्ड प्राइस जी आहे ती प्राइस असणार आहे selling price, actual selling price plus GST. That means actual cost price of washing machine is equal to 38,000 plus 10,640. That means 48,640. This is the purchase price of washing machine for Prasad. And amount of CGST is 5,320. Also amount of SGST is equal to 5,320 rupees. This is our answer. हे अतिशय साधं आणि सोपं एक्झाम्पल आहे. यातले सर्व एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. याचा पुन्हा पुन्हा सराव करा, व्हिडिओ वारंवार पहा, पॉज करून हे सर्व एक्झाम्पल्स आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.